नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यावर रोकटोक मांडली आहे। महाराष्ट्रात महायुतीचे सरकार मोठ्या विजयासह सत्तेवर आले। लोकांच्या विश्वासामुळेच सरकार सत्तेवर आल्याचा दावा त्यांनी केला। कोणताही पक्ष वा संघटनेत आचार विचाराची शुद्धता, त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे। तेव्हा जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते, त्यांचे समर्थन करते, मत देते, असे ते म्हणाले। बुलढाण्याच्या खामगावमध्ये काही चोरट्यांनी चक्क IDBI बँकेच्या ATM उघडून ते चोरण्याचा प्रयत्न केला। मध्यरात्रीच्या सुमारास 5-6 चोरटे बोलेरो कारमधून आले। त्यांनी सर्वात पहिले लोखंडी तारेला बांधून ATM बाहेर ओढून काढले आणि नंतर ते गाडीत भरण्यास सुरुवात केली। मात्र जास्त वजन असल्याने ते ATM लोड करू शकले नाहीत। अखेर चोरट्यांनी ATM चोरीचा नाद सोडला आणि ते घटनास्थळावरून पळून गेले। ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे। आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आई वडिलांनी त्यांच्याच पोटच्या मुलीला आणि 3 वर्षाच्या चिमुकल्या नातवाला तब्बल 2 महिने साखर दंडाने बांधून ठेवले होते। अखेर भोकरदन पोलिसांनी त्या विवाहतेची सुटका केल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला आहे। भोकरदन शहराजवळील एका गावातील ही खळबळजनक घटना आहे। अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहतेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यात वेगळे आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 6 दिवसांचे उपोषण केले। उपोषण सोडल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या करबुरीवरून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते। आज त्यांना सुट्टी होणार आहे। त्यांनी अगोदरच आता अभिनव आंदोलन करणार असल्याचे ठणकावले आहे। उपोषणाच्या अस्त्रानंतर जरांगे पाटील कोणते आंदोलन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही। कोणीही असो, प्रत्येकावर कारवाई होईल असा विश्वास देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील जाहीर सभेत सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्याऱ्यांनी अपमान केला होता, त्याच पद्धतीने संघाशी संबंधित या व्यक्तीने महाराजांचा अवमान केला आहे। सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यांनाही आम्ही काळ फासून उत्तर देणार। शिवसेनेनं ठरवलं तर त्यांना रस्त्यावरही उतरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना शहर प्रमुखांनी मांडली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पुण्यातील म्हाळुंगे परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घराची रेकी करून एक तरुणी घरात घुसली। तिने त्या वृद्ध महिलेचा गळा तोंड ओढणीने दाबत तिला मारहाण केली आणि तिच्याकडचे सोन्याचे दागिने, पैसे लुटण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या वृद्ध महिलेने प्रसंगावधान दाखवत गॅलरीत धाव घेतली आणि बचावासाठी आरडाओरड केला। तिचा आवाज ऐकून शेजारी पाजारी मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी हल्ला चोरी करणाऱ्या भामट्या तरुणीला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं आहे। पुण्यातील बिबिवेवाडी भागातील अप्पर इंदिरानगर, दुर्गा माता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, 16 एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक 4चाकी दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी या प्रकरणी 3घांना ताब्यात घेतलं असून त्या आरोपींना त्या परिसरात नेऊन त्यांची धिंड काढली आहे। संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली। हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही।
मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलली जात असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मराठीचं वावड आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। त्याचे कारण म्हणजे राज्यातील शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषा अनिवार्य असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संपूर्ण दीक्षांत समारंभ हा इंग्रजी भाषेत संपन्न झाल्याचे पुढे आले आहे। यात कार्यक्रमाचे संचलन कुलगुरू कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।